नवविश्वाचा हा निर्माता, नवविश्वाचा हा निर्माता, ब्रह्मा भाग्यविधाता, प्रभुवस्थानो ऐका त्यांची अद्भुत जीवन गाथा, अद्भुत जीवन गाथा. नवविश्वाचा हा निर्माता. ओम शांती. श्रोते हो, आज आपण ब्रह्माबाबांच्या जीवन कहाणीची 12वी कथा ऐकणार आहोत. कथेचे शीर्षक आहे चैतन्य ज्ञानगंगा पतितांना पावन करण्याच्या अलौकिक सेवेस सज्ज. आता ब्रह्मावत्स ईश्वरी सेवेसाठी सज्ज झाले होते. या सेवेसाठी त्यांना ईश्वरी ज्ञान बरेच स्पष्टरित्या आणि विस्तारपूर्ण मिळाले होते. योगायोगाची गोष्ट म्हणजे आपापल्या लौकिक आप्तमित्रांशी त्यांचा पत्रव्यवहार अशा तऱ्हेने चालला होता की त्यामुळे त्यांचीही ज्ञानसेवा करणे शक्य झाले. आता त्या लौकिक आप्तमित्रांकडून यज्ञवत्सांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना ज्ञानलाभ देण्यासाठी निमंत्रणे मिळाली. अशा रीतीने या ब्रह्मावत्सांना अलौकिक सेवेसाठी निरनिराळ्या शहरात जावे लागले. सन 1952 सालातली गोष्ट आहे. ब्रह्माकुमारी प्रकाशमणीजी अहमदाबाद येथे एका गृहस्थाच्या निमंत्रणानुसार ईश्वरी ज्ञान देण्यासाठी गेल्या. हे गृहस्थ पूर्वी आबूतही येऊन गेले होते. तेथे त्यांनी जेव्हा ईश्वरी ज्ञान ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला. आत्मिक सुख अनुभवल्याने त्यांनी स्वखुशीने एका लखोट्यात काही नोटा घालून त्या यज्ञास भेटी दाखल देऊ केल्या. पण ब्रह्माकुमारी भगिनी म्हणाल्या, आम्ही कोणाकडूनही आर्थिक सेवा घेऊ शकत नाही. जो ईश्वरी ज्ञान प्रत्यक्ष जीवनात धारण करून मनसा वाचा कर्मणा पवित्र होण्याचा पुरुषार्थ करतो, केवळ त्याचेच धन या पवित्र ईश्वरी यज्ञ कार्यात कामी येऊ शकते. आपण अजून आमच्याकडून ज्ञानसेवा पूर्णपणे घेतलीही नाही. ईश्वरी नियमही आपल्या जीवनात धारण करून जीवन निर्विकारी करण्याच्या पुरुषार्थास प्रारंभ केला नाही. तेव्हा ईश्वरी आज्ञेनुसार आम्ही आपल्याकडून धन स्वीकार करण्यास असमर्थ आहोत. ब्रह्माकुमारी भगिनींनी त्या गृहस्थांना यज्ञप्रसादही दिला होता आणि ज्ञानचर्चा करून पवित्रतेसाठी प्रेरणाही दिली होती. ब्रह्माकुमारी भगिनींनी त्यांच्याकडून आर्थिक सेवा स्वीकारण्याची जेव्हा असमर्थता व्यक्त केली तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटले. त्यांच्या मनात आले की आजच्या या काळात कोणाला बरे पैशाबद्दल प्रेम वाटणार नाही. आम्ही साधू व महात्म्यांना जेव्हा पैसे देऊ करतो तेव्हा ते तर त्यांचा झटकन स्वीकार करतात आणि पैसे मिळाल्याने त्यांना आनंद होतो. पण माझ्या जीवनात मी पहिल्यांदाच एक असे धार्मिक स्थान व अशा भगिनी पाहिल्या आहेत ज्या म्हणतात की आम्ही धन स्वीकार करण्यास असमर्थ आहोत. खरोखर त्यांचे मन अनासक्त आहे. त्यांच्या जीवनात त्याग आहे. यांनी काही उच्च सिद्धांत स्वीकारलेले दिसतात. हे फार श्रेष्ठ आत्मे आहेत. ब्रह्माकुमारींची ज्ञानचर्चा व त्यांचे प्रत्यक्षातील जीवन यांनी प्रभावित होऊन जेव्हा ते अहमदाबादमध्ये परतले तेव्हा त्यांनी तेथून एक पत्र लिहून त्यांचे आभार मानले आणि अहमदाबादमध्ये येण्याचे त्यांना निमंत्रणही दिले. याच निमंत्रणाचा स्वीकार करून ब्रह्माकुमारी प्रकाशमणीजी अहमदाबादमध्ये गेल्या होत्या. त्यानंतर लगेच ब्रह्माकुमारी दीदी मनमोहिनीजी आणि रुक्मिणीजी आपल्या लौकिक आप्तमित्रांच्या निमंत्रणावरून कुंडला येथे गेल्या होत्या आणि तेथून परतताना
त्यांनी दिल्लीस जाऊन ईश्वरी सेवा करण्याची योजना आखली होती. ब्रह्माकुमारी संतरीजी, सतीजी व प्रकाशमणीजी तसेच ब्रह्माकुमार आनंद किशोरजी व चंद्रहासजी कलकत्त्यासही लौकिक नातलगांच्या निमंत्रणावरून गेले होते. ब्रह्माकुमारी मनोहर इंद्राजी व गंगाजी यांना दिल्लीहून निमंत्रण आले होते, तर ब्रह्माकुमारी कमल सुंदरीजींना सेवेसाठी पुण्यास जावे लागले. अशा प्रकारे कोणी यज्ञवत्स पूर्वेस, कोणी पश्चिमेस, कोणी उत्तरेस, तर कोणी दक्षिणेस जाऊन ईश्वरी सेवा करू लागले होते. 14 वर्ष ज्ञान यज्ञ कुंडात योग तपस्या केल्यानंतर बाहेर लोकांकडे जाण्याचा त्यांचा हा पहिला अनुभव मोठा विचित्रसा होता. 14 वर्षांनंतर यज्ञकुंडातून बाहेर पडण्याचा विचित्र अनुभव या बाबतीत ब्रह्माकुमारी कमल सुंदरीजी म्हणतात, काय सांगू, साऱ्या कल्पात वर्तमान जीवन हे एक फारच विचित्र जीवन आहे. मी या जीवनात 4दा जन्म घेतला. एक जन्म तर सर्वांप्रमाणे म्हणजे शारीरिक जन्म घेतलाच. या जन्मात आई वडिलांनी लालन पालन करून लहानाचे मोठे केले आणि मग लग्न लावून दिले. हा मी आपला 2रा जन्म मानते, कारण मुलीचे लग्न म्हणजे एका घराहून मरून दुसऱ्या घरात जन्म घेण्यासारखे असते. लग्न झाल्यानंतर तिला एक प्रकारे आई वडील आणि माहेरच्या इतर लोकांपासून आपले दैहिक नाते तोडून पती व सासरच्या इतर लोकांशी नाते जोडावे लागते. तिचे घर, वातावरण, संबंध, नातीगोती सर्व काही बदलते. कुमारी अवस्थेतील अल्लडपणा, निश्चिंतपणा, स्वातंत्र्य व पवित्र जीवन समाप्त होऊन आता तिचे पराधीन, परतंत्र आणि चिंतापूर्ण जबाबदारीचे जीवन सुरू होते. त्यात तिला पावलोपावली दुसऱ्यांचे ऐकावे लागते आणि सारे सहन करावे लागते, त्याग करावा लागतो. हे 2 जन्म तर बहुधा प्रत्येक स्त्रीला या कलियुगी विकारी जगात घ्यावेच लागतात. पण याशिवाय आणखी 2 जन्मही मी घेतले. आपण विचारात पडला असाल की कोणते बरे ते 2 जन्म? आता मी ईश्वरी ज्ञान प्राप्त केले तेव्हा तो माझा एक नवा जन्म होता. हा मी नवा जन्म यासाठी मानते कारण आता मी परमात्म्याचा पिता म्हणून स्वीकार केला आणि मीरेप्रमाणे विकारी जगाचे रीतिरिवाज व लोकलाज यांचा त्याग केला. आता परमपिता परमात्मा जो मला सद्गुरूच्या रूपात मिळाला तेव्हा सर्व दैहिक नातीगोती विसरून त्याच्या सर्व धर्माण परित्यज्यम मामैकम शरणम व्रजम या मंत्रानुसार त्याच्याशीच नाते जोडावे लागले. माझा तर गिरीधर गोपाळ, दुसरा ना कोणी. हे वचन पाळण्यासाठी बुद्धीत एका पतिव्रता स्त्रीप्रमाणे त्या निराकार परमात्म्यालाच ठेवले. बाकी या जगातील विनाशी नाती गोती व कर्मे यांची खाती विसरावयास लागली. हे मरणे आणि जन्म घेणे दोन्ही कठीण होते, कारण पूर्वी जे 2 जन्म मी घेतले होते ज्यांची वर्णने मी आधी केलेली आहेत त्यात इतके सहन करावे लागले नाही. तसेच बुद्धीलाही इतका पुरुषार्थ करावा लागला नाही जितका अलौकिक किंवा मरजीवा जन्म घेतल्यावर करणे भाग पडले. या अलौकिक जीवनात वर्तमान कलियुगी विकारी जगच बुद्धीने विसरण्याचा तसेच मनातून काढून टाकण्याचा पुरुषार्थ करणे आवश्यक होते. आणि सर्व लौकिक नातलगांना पाहत असतानाही बुद्धीने ती नाती न आठवता अविनाशी आत्मिक नाते आठवावयाचे होते. जन्मजन्मांतर आत्म्याचे जे संस्कार दृढ झाले होते ते पार काढून टाकण्याची मेहनत हे काही खायचे काम नव्हते. उलट हेही एक प्रकारे मरणे आणि एक प्रकारे जगणेही होते. पाय जमिनीवर तर बुद्धी परमधामी ठेवण्याचा हा पुरुषार्थ होता. एवढेच काय, आपला स्वतःचा देह विसरून विदेही बनण्याचा हा अभ्यास होता. आणि पावलोपावली पतींचाही पती जो परमेश्वर त्याच्या आज्ञेनुसार वागण्याची
तसेच त्याच्यावर जीव ओवाळून टाकण्याची सवय मनाला लावावयाची होती. जुने शिर कापून ते तळहातावर ठेवून दिव्य बुद्धिदाता परमपिता परमात्म्याकडून नवे शिर अर्थात दिव्य बुद्धी घेण्याची ही आगळीच गोष्ट होती. म्हणूनच तर या जीवनाला मर्जीवा जन्म असे म्हणण्यात आले. आणि या जन्मामुळेच तर खऱ्या ब्राह्मणाला द्विज म्हणजे दुसरा जन्म घेणारा असे मानतात. जणू शूद्र जीवनाचा शेवट करून आता ब्राह्मण बनण्याचा किंवा किड्याचा बदलून भुंगा बनण्याचा प्रश्न होता. बऱ्याचशा यज्ञवत्सांप्रमाणे मीही हा अलौकिक जन्म घेतला. अशा रीतीने आता आम्ही ब्रह्मामुख वंशावली अर्थात ब्रह्माबाबांच्या मुखापासून जन्म पावलेले ब्राह्मण म्हणजेच ब्रह्माकुमारी व ब्रह्माकुमार म्हणवू लागलो. यज्ञपिता व यज्ञमाता यांनी आमचे लालन पालन व शिक्षण सुरू केले. वय मोठे असूनही आता पुन्हा या ईश्वरी गुरुकुलात आमचे आगळे प्रिय व निश्चिंत विद्यार्थी जीवन सुरू झाले. आणि अशा रीतीने ईश्वरी विद्याभ्यासातच घडून गेलेले आम्ही ब्रह्मा बाबा आणि सरस्वती माता यांची आत्मिक दत्तक मुले बनलो. आ हा हा हा, या अलौकिक जीवनाच्या सुखाचे वर्णन ते काय करावे. रोज रोज ज्ञानाच्या गोड गोड गोष्टी आम्ही ऐकत होतो. अलौकिक तसेच पारलौकिक मातापित्यांच्या निस्वार्थ व आत्मिक प्रेमाने न्हावून निघत होतो. ईश्वरार्पण केलेल्या धनाने खऱ्या ब्राह्मणांनी तयार केलेले पवित्र ब्रह्माभोजन जेवत होतो. अशा रीतीने ईश्वरी कुटुंबात राहून आमचे हे नव्या प्रकारचे व्यतीत केलेले बालपण आम्ही कधी स्वप्नातही विसरणार नाही. अतींद्रिय सुख देणारे हे जीवनही सर्व ब्रह्मावत्सांनी प्राप्त केले. पण माझा जो चौथा जन्म झाला तो मात्र कोणालाच मिळाला नाही. त्याचे असे झाले की माझे जीवन पुन्हा एकदा बदलले. शिवबाबाला यज्ञवत्स तसेच यज्ञमाता व यज्ञपिता यांना सतयुगात देवी देवतांचे जीवन कसे असते याचा अनुभव करवून द्यावयाचा होता. त्यावेळचे संस्कार कसे असतील आणि खाणेपिणे वगैरेंच्या पद्धती कशा असतील हे दाखवावयाचे होते. म्हणून करता करविता दिव्य बुद्धिदाता दिव्य दृष्टी विधाता अशा त्या ईश्वराने मला आणखी एक जन्म दिला. कसा? अचानक एक दिवस शिवबाबाने मला विशेष कार्यक्रम दिला. त्यानुसार मी वेगळीच एका खोलीत कित्येक दिवस राहिले. मला जेवण घेण्यासही बंदी होती. थोडासा फलाहार आणि दूध मी घेत होते आणि कोणाशी बोलत नव्हते, कोणाचे ऐकत नव्हते व कोणाही अज्ञात व्यक्तीला पाहत नव्हते. निरंतर योगाभ्यास करण्याची आज्ञा मला मिळालेली होती. एका सूर्यफुलासारखी माझी दिनचर्या होती. शिवबाबाच्या स्मृतीत राहणे हेच माझे एकमात्र काम होते. या कार्यक्रमामुळे माझ्या या जीवनात सर्व संस्कार ईश्वर स्मृतीत विलीन झाले. या जगाच्या सर्व स्मृती लुप्त झाल्या. सर्व दैहिक नाती गोती विस्मृत झाली आणि दृष्टी वृत्ती सर्व पार बदलून गेल्या. मी जिवंत व जागृत जरूर होते, पण मला माझ्या देहाचे नाव, वय व परिचय काहीच आठवत नव्हते. माझे जे जवळचे लौकिक नातेवाईक होते त्यांचीही मला ओळख व स्मृती राहिली नाही. येथे यज्ञात आल्यानंतर माझे जे लौकिक नातेवाईक म्हणजे यज्ञनिवासी बंधू भगिनी होत्या त्यांची नावे वगैरे सर्व मी विसरून गेले. भावी सतयुगी सृष्टीतील एका दैवी राजकुलाची मी अगदी छोटीशी राजकन्या आहे असे मला स्वतःला वाटू लागले. तेथील भाषा तसेच संभाषण माझ्या तोंडून हळूहळू स्वरात निघत होते. तेथील देवी देवतांसारख्या सत्वप्रधान संस्कारांचा माझ्या मनात प्रादुर्भाव झाला. काम क्रोधादी मनोविकारांचा अर्थ
व्यवहार वा विचार याविषयी मी काहीच जाणत नव्हते. मी कलियुगी जगाची भाषा, रीतिरिवाज, हावभाव, इच्छा आकांक्षा इत्यादी साफ विसरून गेले होते. माझे डोळे तेच होते, पण पाहणारे मन बदलले होते. मी दिव्यदृष्टीने सर्वांना पाहत होते. त्रिकालदर्शी परमपिता परमात्म्याने आपल्या शक्तीने मला काही काळ असे करून ठेवले होते की जे जे यज्ञवत्स माझ्या समोर येत तेव्हा माझ्या मनात त्यांचे भावी सतयुगी स्वरूप, नाव, पद, संबंध व कर्तव्य स्पष्टपणे उभे राही. यज्ञवत्स मला बऱ्याच गोष्टी विचारित की तू कोण आहेस. तेव्हा तेथील एक राजकन्या समजत असल्याने मी माझे दैवी नाव, धाम, वय वगैरे सांगे. आणि जेव्हा ते विचारित की अमुक यज्ञवत्स जो आहे तो कोण आहे, तेव्हा त्यालाही मी सतयुगी राजपुत्र व राजकन्या, दास वा दासी, सखा वा सखी ज्या रूपात पाही त्याचेच वर्णन करी. कोणत्या राजाचे राज्य आहे, माझे माता पिता कोण आहेत हेही मी सांगे. माझी ही भूमिका जवळजवळ 1.5 महिना चालली. सतयुगी दैवी राजकन्येप्रमाणे फारच थोडे खाई. दिवसभरात 1-2दा दुधाचे 2-4 चमचेच घेई. माझे इतके मोठे शरीर होते, सर्वांना नवल वाटे की ही इतके दिवस इतक्या थोड्याशा खाण्याने तग कशी धरील. एका छोट्याशा दैवी राजकन्येप्रमाणे माझे आचरण, खाणेपिणे आणि माझा सर्व व्यवहार होता. त्याच वेळी माझे लौकिक नातलगही यज्ञात मला भेटावयास आले होते, पण मी कोणासही ओळखले नव्हते. जेव्हा माझी ही भूमिका संपली तेव्हाही बरेच दिवस मला माझे शारीरिक नाव, लौकिक आप्तमित्रांची ओळख तसेच यज्ञवत्सांची नावे वगैरे आठवत नव्हते. कित्येक दिवस जेव्हा मला यज्ञवत्सांची तसेच माझ्या मर्जीवा जीवनाची सारखी आठवण करून देण्यात आली, तेव्हा कोठे माझे पूर्वीचे यज्ञातले जीवन आठवले आणि दिव्यदृष्टीवर आधारलेली माझी दैवी जीवनाची भूमिका लय पावली. तेव्हा मला यज्ञवत्सांनी सांगितले की 1.5 महिना माझे जीवन अगदी पार बदलून गेलेले होते आणि ते एका दैवी राजकन्येसारखे होते. मला तर आता त्या 1.5 महिन्याच्या जीवनाचा मुळीसुद्धा पत्ता नव्हता. बस मला एवढेच माहिती होते की या 1.5 महिन्याच्या काळात मी कोठेतरी गुप्त झाले होते. कळत नाही कोठे होते ते. याला मी माझे 4थे व विचित्र जीवन मानते, जे स्वतः परमपिता परमात्म्याच्या दिव्य शक्तीच्या प्रभावाने काही काळ मी व्यतीत केले. याने माझ्या जीवनात आणखी एक परिवर्तन घडले. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत यज्ञकुंडातून बाहेर पडल्यावर जग कसे भासले. अशा प्रकारे 4 जन्म घेऊन आता बराच काळ यज्ञवत्सांबरोबर ईश्वरी गुरुकुलातील पवित्र वातावरणातच माझे जीवन व्यतीत झाले होते. आता जेव्हा आपल्या लौकिक परिवाराची ज्ञानसेवा करण्यासाठी यज्ञकुंडातून बाहेर जाण्याची ईश्वरी आज्ञा झाली, तेव्हा मला जरा विचित्र वाटले. आबू पर्वताच्या बस थांब्यावर बसमध्ये बसून जेव्हा मी आबू रोडला आले, तेव्हा हे जग मला मोठे विचित्र भासू लागले. प्रिय बाबांना सोडून मी प्रथमच जात होते, त्यामुळे मनात एकीकडे यज्ञाची आठवण मला खेचत होती, तर दुसरीकडे या जगाचे वातावरण घोर नरकासारखे वाटत होते आणि ते पाहून अशुद्ध कंपनांनी मुक्त अशा आपल्या ईश्वरी कुलाच्या पवित्र वातावरणात परत जावे असे मन करीत होते. पण सेवेसाठी जाणे भाग होते, म्हणून नाईलाजाने मी आगगाडीत जाऊन बसले. गाडीतील लोकांची दृष्टी, वृत्ती, चालणे, बोलणे, राहणी वगैरे पाहून असे वाटत होते की हे जग आता फारच बिघडून गेलेले आहे आणि लोक अगदीच देहनिष्ठ झालेले आहेत. सध्या ईश्वरी सेवेत मग्न असलेल्या
ब्रह्माकुमारी सीतूजी म्हणतात, बरीच वर्ष यज्ञकुंडात राहिल्याने आम्हाला बाहेरच्या जगाचा काहीच पत्ता नव्हता. एवढेच काय, सध्या सरकारची कोणती नाणी प्रचारात आहेत हेही आम्हाला माहीत नव्हते. यज्ञात असताना आम्ही हातात कधी पैसे घेतले नव्हते, कारण कसलीच खरेदी आम्हाला करावी लागत नव्हती. आम्हाला सर्व काही, व ते सुद्धा न मागता, ईश्वरी यज्ञाच्या भंडाऱ्यातून मिळत होते. बाबांचा तसा आदेशच होता की यज्ञवत्सांची हरेक गरज अशी सहजगत्या पूर्ण होत राहिली पाहिजे की त्यांना कधीही काही मागावे लागू नये. बाबा म्हणत की सतयुगात देवी देवता कधी कोणापुढे काहीच मागत नाहीत, तेव्हा आता ज्या अर्थी यज्ञवत्स देवी देवता होण्याचा पुरुषार्थ करीत आहेत, त्या अर्थी त्यांनाही काही मागण्याची आवश्यकता लागावयास नको. हा हा हा, ईश्वराची पालन करण्याची ती आगळी रीती आम्ही कशी काय वर्णावी. तो अल्लड निश्चिंत जीवनाचा काळ तर अत्यंत सुखद होता. म्हणूनच तर म्हटले आहे की तू माता पिता आम्ही तुझी लेकरे, सुखच सुख तुझ्या कृपे. हो, मी सांगत होते नाण्यांबद्दल. ती कोणती चालू आहेत हे आम्हाला माहीतच नव्हते. आमचे जगच मुळी एक आगळे व प्रेमळ असे ईश्वरी जग होते. जर एखादी नवी व्यक्ती तेथे येऊन राहिली असती तर ती समजू शकली असती की खरोखरच भोलानाथ शिव एक नवी सरळ स्वभावी पवित्र फुलांची प्रेमळ सृष्टी निर्माण करीत आहे. मला आठवते की एकदा जेव्हा आमच्या 2 दैवी बहिणी ईश्वरी सेवेसाठी एके ठिकाणी गेल्या होत्या, तेव्हा एक छोटासा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला होता. त्यांना एका टांगेवाल्याला अधेली द्यायची होती आणि त्याला कोणते नाणे द्यावे हे काही त्यांना कळेना, कारण त्या काळी एक नवा रुपया निघाला होता आणि अधेलीचे नाणे पूर्वीपासून प्रचारात होते व दोघांचा आकार जवळजवळ सारखाच होता. म्हणून त्यांनी दोन्ही नाणी एकावर एक ठेवून जे नाणे लहान वाटले ते अधेली समजून टांगेवाल्याला दिले, कारण त्या दोन्ही बहिणींना लिहिता वाचता येत नव्हते. पण त्या ही गोष्ट सौभाग्याची मानत होत्या की त्यांनी केवळ ईश्वरी विद्येचाच अभ्यास केला होता आणि या कलियुगी नरकतुल्य जगाच्या नको त्या गोष्टी त्यांना शिकल्या होत्या ना त्यांनी ऐकल्या होत्या. हो, नंतर मात्र त्यांनी व्यवहारात उपयोगी पडेल म्हणून थोडी अक्षर ओळखही करून घेतली. अशा वेगळ्याच अवस्थेत जेव्हा आम्ही ब्रह्माकुमारी भगिनी यज्ञकुंडातून बाहेर पडून लोकांची ज्ञानसेवा करण्यासाठी गेलो, तेव्हा हे जग आम्हास कसे वाटले असेल याची कल्पना येऊ शकेल. आम्ही मनोविकार जिंकणे शक्य नाही असे जेव्हा लोक आम्हास सांगत, तेव्हा त्यांचे आम्हास मोठे आश्चर्य वाटे, कारण बाबांनी आमच्यावर असा काही ज्ञानाचा वर्षाव केला होता की त्यामुळे सहजगत्या आमचा स्वभावच निर्मळ बनला होता. आपल्या पहिल्या आगगाडीच्या प्रवासाबद्दल ब्रह्माकुमारी गंगाजी म्हणतात, गाडीत बसलो असतानाही आम्हाला आमच्या यज्ञाची सारखी आठवण येत होती आणि बाबांकडे आमचे मन ओढ घेत होते. शेवटी मनाला कसे बसे काबूत आणून आम्ही बाजूस बसलेल्या इतर बायकांना ईश्वरी ज्ञान सांगण्यास प्रारंभ केला. त्याने त्या बायकांना शांतीचा खूप अनुभव आला आणि आपल्या येथे येण्याचे त्या निमंत्रणही देऊ लागल्या. त्यांच्यावर या ज्ञानाचा फार चांगला प्रभाव पडला. तेव्हा आम्हास बाबांची महावाक्य आठवली की मुलींनो, जेव्हा तुम्ही हे ईश्वरी ज्ञान लोकांना ऐकवाल तेव्हा त्यांना फार आनंद होईल आणि त्यांच्यावर तुमचा मोठा प्रभाव पडेल. ब्रिजकोठीत जेव्हा आम्ही बाबांचा निरोप घ्यावयास गेलो होतो, तेव्हा आपल्या अलौकिक स्नेहाळ दृष्टीने न्याहाळीत व गोंजारीत बाबा म्हणाले, मुलींनो जा हो, तुम्हा शक्तींचे कामच आहे
सर्व आत्म्यांना जागविणे, खूप सेवा करा. एक दिवस असा येईल की तुमच्या ज्ञानधारणेचा तसेच पवित्र जीवन व्यतीत करण्याचा चमत्कार पाहून लोक तुमचा जय जयकार करतील. आता तीच महावाक्ये साकार होत होती. असो, आम्ही ब्रह्माकुमारी भगिनी मनोहर इंद्राजींच्या लौकिक नातेवाईकांकडे जाऊन पोहोचलो, कारण त्यांनी आम्हास निमंत्रणपत्रात हे लिहून पाठविले होते की आपण येथे येऊन आपल्या 14 वर्षांच्या तपस्याने आणि आध्यात्मिक अनुभवांनी आम्हासही जागृत करा, तसेच ज्ञानामृतही पाजा. आम्ही त्यांना आधीच कळविले होते की आम्ही भगिनी पहाटे फार लवकर उठतो आणि स्नानादी करून ईश्वरी स्मृतीत तल्लीन होतो, म्हणून आम्हास एक वेगळी खोली लागेल. तसेच आम्ही आपल्या हातांनी जेवण तयार करतो आणि कोणतेही अशुद्ध वा तामसी जेवण घेत नाही. म्हणून आपल्या घरी आमचे वास्तव्य असताना घरात कांदा लसूण वगैरे तामसी पदार्थ वापरता कामा नयेत. त्यांनी हे सर्व मान्य करून आमची योग्य ती व्यवस्था लावून दिली होती. आम्ही त्यांच्याकडे जेव्हा राहत होतो तेव्हा आमचे सर्व वागणे ईश्वरी नियमांना धरूनच होते. त्यांनाही आम्ही ईश्वरी स्मृतीत स्थित होऊन जेवण तयार करण्यास तसेच नैवेद्य दाखवून जेवण घेण्यास प्रेरित करीत होतो. ईश्वरी ज्ञानही आम्ही त्यांना रोज ऐकवित होतो आणि पवित्रतेचा मार्गही दाखवित होतो. आमच्या जीवनाचा त्यांच्यावर बराच प्रभाव पडला, परंतु संसार व उद्योगधंदा करून हे सारे नियम पाळणे कठीण आहे असा त्यांचा गैरसमज होऊन बसला होता. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांची भेट. दिल्लीत आम्ही त्या लौकिक नातलगांकडे राहत असताना एके दिवशी आम्ही त्यांना म्हटले की पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांना आम्हास भेटावयाचे आहे, कारण त्यांनाही आम्हास ईश्वरी संदेश द्यावयाचा आहे. हे ऐकून ते लौकिक नातेवाईक मनातल्या मनात हसत होते, पण प्रत्यक्षात आम्हास सांगत की नेहरूजींना आपण कसे भेटू शकाल? अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट असेल तरच ते लोकांना भेटण्यास वेळ देतात, एरवी नाही. ते भारताचे पंतप्रधान आहेत, अनभिषिक्त राजे आहेत, कामात फार व्यग्र असतात. अशा प्रकारे सर्वांना भेटण्यास जर ते वेळ देऊ लागले तर ते काहीच काम करू शकणार नाहीत. म्हणून ते लौकिक नातलग आमचा तो विचार अशक्य कोटीतला मानून टाळत दिल्लीत आम्ही पहिल्यांदाच आलो होतो आणि तेथील रस्त्यांविषयी आम्हास काहीच माहिती नव्हती. म्हणूनच त्यांना आमच्याबरोबर येण्यास आम्ही सांगितले होते. असो, जेव्हा त्या लौकिक नातेवाईकांच्या चेहऱ्यावर कोणतेच उत्साहवर्धक चिन्ह दिसेना, तेव्हा ईश्वरावर भरवसा ठेवून आम्ही स्वतः नेहरूजींना भेटावयास निघालो. नेहरूजींना एक ग्रामोफोन रेकॉर्ड व काही ईश्वरी साहित्य भेट म्हणून देण्याचा आदेश बाबांनी आम्हास दिला होता. तेव्हा आम्ही विचार केला की ईश्वरी प्रेरणेनुसारच तर आम्ही ईश्वरी संदेश देण्यास जात आहोत, मग चला जाऊयाच. शेवटी आम्ही त्रिमूर्ती या त्यांच्या निवासस्थानी गेलो. आम्हास त्यांना भेटण्याची वेळ देण्यात आली. प्रथम आम्ही इंदिराजींना भेटलो. त्यांनी आम्हास विचारले की हा तुमचा ईश्वरी यज्ञ भारताची काय सेवा करीत आहे, तेथे किती बायका राहतात, काय ज्ञान मिळते वगैरे वगैरे. आम्ही त्यांना ईश्वरी संदेश तसेच आबू पर्वतावरील यज्ञात येण्याचे निमंत्रण व ईश्वरी साहित्य दिले. नंतर आमची भेट नेहरूजींशी करून देण्यात आली. त्यांना आम्ही ईश्वरी साहित्य व निमंत्रणाव्यतिरिक्त ती रेकॉर्डही दिली. त्या रेकॉर्डमध्ये यज्ञमाता सरस्वतीजींचे एक दिव्य प्रवचन भरण्यात आलेले होते. त्यात वर्तमान काळाची ओळख,
परमपिता परमात्म्याद्वारे होत असलेले ईश्वरी कर्तव्य, आगामी महाविनाश, जीवनात पवित्रतेची आवश्यकता इत्यादी गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला होता. त्या मुलाखतीत आम्ही नेहरूजींना ती रेकॉर्ड देताना त्यात भरलेल्या संदेशाचा सारांश सांगितला. दिल्लीच्या चांदणी चौकातील सुप्रसिद्ध गौरी शंकर मंदिरातही आमची 2-3 भाषणे झाली. हे मंदिर लाल किल्ल्याजवळ आहे. मंदिराच्या चिटणीसांनी आम्हास मंदिरात वरच्या मजल्यावरील एक स्वतंत्र खोली राहण्यास आणि येणाऱ्या जिज्ञासूंशी ज्ञानचर्चा करण्यास दिली होती. आम्ही तेथे राहावयास आलो आहोत हे कळल्यावर मंदिरात येणाऱ्या बायका आपली पूजा संपल्यानंतर आमच्याकडे येऊ लागल्या. आम्ही जेव्हा त्यांना ईश्वरी ज्ञान ऐकवीत असू तेव्हा त्यांना फार आनंद होई. पुरुष मंडळीही येत असत. आम्ही सर्व स्त्री पुरुषांना योग अर्थात ईश्वरी स्मृतीत बसवीत असू. त्यांना त्यापासून खूप शांती मिळे. काही बायका तर ध्यानावस्थेत जात असत. त्यांना तेव्हा कलियुगी सृष्टीचा महाविनाश तसेच सतयुगी सृष्टीची स्थापना यांचे साक्षात्कारही घडले. कधी कधी त्या ज्ञानपिपासू बायकांना घरी परतण्यास थोडा उशीरही होई. घरातल्या लोकांना त्या आत्मिक नशेत असल्याचे दिसे. त्यांचे पती त्यांना धाक दडपशाही दाखवत. ज्या कोणाला साक्षात्कार घडत असे ती आपल्या घरातल्या लोकांना आपला अनुभव ऐकवीत असे. पण ते म्हणत की ही बाई फार भोळी आहे, हिच्यावर कोणीतरी जादू केली असावी. अरे, साक्षात्कार घडणे ही काय सोपी व सामान्य गोष्ट आहे. घोर तपश्चर्या करूनही ऋषी मुनींना साक्षात्कार घडले नाहीत, त्यांच्यावर जादू करण्यात आलेली आहे असे मानून ते त्यांना मंदिरात जाऊ देईनात आणि त्या हट्ट धरू लागल्यास त्यांना मारपीटही करीत. काही पुरुष येथे काय जादू आहे हे पाहण्यास येत, पण जेव्हा ते प्रत्यक्ष येऊन ज्ञान ऐकत व आमच्या येथील वातावरण बघत तेव्हा त्यांना कळे की या बहिणींचे जीवन श्रेष्ठ व प्रभावशाली आहे. हे ज्ञान जीवनात पवित्रता धारण करण्यास प्रेरणा देणारे तसेच ईश्वराबद्दल प्रेम उत्पन्न करणारे आहे. जे प्रत्यक्ष येऊन ज्ञान ऐकत नसत ते साशंकच राहत. त्या मंदिरात आम्ही 1.5-2 महिने राहिलो असू. दिवसेंदिवस सत्संगात येणाऱ्यांची संख्या वाढत गेली. मंदिरात येणाऱ्या स्त्री पुरुषांचा ओढा आता वर चालणाऱ्या सत्संगाकडे आहे आणि त्यांचे लक्ष पूजेकडे कमी व योगाकडे अधिक आहे. हे तेथील पुजाऱ्यांच्या ध्यानी आले. त्यांनी हेही पाहिले की या बहिणी देवतांची पूजा करण्याऐवजी देवतांसारखे गुण धारण करण्याची शिकवण देत असून देवांचाही देव जो एक परमपिता शिव परमात्मा आहे त्यांच्या अनन्य स्मृतीत एकाग्र होण्याचा सुलभ विधी समजावून देतात आणि त्यावर लोक आकर्षित झालेले आहेत. म्हणून त्यांनी मंदिराच्या व्यवस्थापक मंडळाच्या सदस्यांचे कान फुंकले. त्यामुळे व्यवस्थापकांनी आम्हास सांगितले की जितका अवधी येथे राहण्याकरता आपणास दिला होता तो आता संपला आहे आणि आता येथे कोणी दुसरे महात्मा येणार आहेत. तेथून जाणे शहाणपणाचे आहे असे आम्हास वाटले. पण सत्संग बंद व्हावा या गोष्टीला सत्संगात येणाऱ्या बायका, मुली व पुरुष तयार होईनात. तेव्हा त्यांनी व्यवस्थापकांना आग्रह केला. त्यामुळे आमची प्रवचने तर होत राहिली, पण राहण्यासाठी मात्र आम्हास दुसऱ्या जागी जावे लागले. आता आम्ही रोज पहाटे यमुनेच्या घाटावर येणाऱ्या भक्तांना ईश्वरी संदेश देत होतो आणि संध्याकाळी गौरी शंकर मंदिरात प्रवचने करीत होतो. काही दिवस आमचा हा क्रम सुरळीत चालला. मध्यंतरी दिल्लीचे एक सुप्रसिद्ध धनिक लाला जगन्नाथजी
यांच्या मातोश्रींनी आम्हास भाषण करण्यासाठी आपल्या धर्मशाळेत जागा दिली आणि जवळच एके ठिकाणी आमच्या राहण्याचीही सोय केली. धर्मपरायण असल्याने त्यांनी आम्हास बरेच सहकार्य दिले. आता काही काळ तेथेही प्रवचने होत राहिली. ऐकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. येथेही कित्येकांना दिव्य साक्षात्कार घडले. दिव्य बुद्धिदाता परमपिता परमात्म्याने आम्हास जे ज्ञान दिले होते तेच आम्ही सांगत होतो आणि स्वतः परमात्मा दिव्य दृष्टीचे वरदान देऊन जन्मोजन्मी भक्ती करणाऱ्या कित्येक आत्म्यांना दिव्य साक्षात्कार घडवित होता. पण जे लोक सत्संगात येत नव्हते आणि ज्यांचे खाणेपिणे इत्यादी अशुद्ध होते त्यांना या गोष्टी काय कळणार होत्या. श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत ऋषिकेशमध्ये विश्वशांतीविषयी धर्मसंमेलन. त्याच वर्षी विश्वशांती संमेलनात भाग घेण्यासाठी एक निमंत्रण आबूद यज्ञमातेपाशी आले होते. हे निमंत्रण पत्र स्वतः शिवानंदजींनी ऋषिकेशहून पाठविले होते. त्यांनीच त्या संमेलनाचे आयोजन केले होते. यज्ञमातेने ब्रह्माकुमारी दीदी मनमोहिनीजी, संतरीजी, गंगाजी आणि ब्रह्माकुमार आनंद किशोरजी यांना त्या संमेलनासाठी ऋषिकेश येथे पाठविले होते. त्या संमेलनाविषयी ब्रह्माकुमारी संतरीजी म्हणतात की त्या संमेलनात परदेशांतूनही बरेच प्रतिनिधी आलेले होते. आमच्या ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या प्रतिनिधींनीही संमेलनात भाषणे केली. सर्वांना ती फार चांगली वाटली. पण संमेलनातील 2 दिवसांच्या कार्यक्रमानंतर तिसऱ्या दिवशी आलेल्या प्रतिनिधींचे आपसात भांडण झाले. त्याचे कारण म्हणजे भारतातील निरनिराळ्या धर्मांच्या काही देशी प्रतिनिधींनी संमेलनात इंग्रजीमधून भाषणे केली होती आणि काही हिंदी भाषिक प्रतिनिधींनी याला कडवा विरोध दर्शविला. यावर मोठी गरमागरम तनातनी झाली. त्यावेळेस नेहमी हसतमुखी व शांत स्वभावी असणारे शिवानंदजी तेथे उपस्थित नव्हते. आमच्या मनात विचार आला की पहा, भाषाभेद, देशभेद इत्यादींवरून अशा शांती संमेलनात धार्मिक पुढारी म्हणविणारे लोकही आपसात भांडतात आणि एकमेकांवर खुर्च्याही फेकून मारतात. धर्मग्लानीचे हे स्पष्ट लक्षण नव्हे तर काय. आज पवित्रता व शांतीरूपी स्वधर्म सोडल्यामुळे सर्वजण क्रोध, ईर्ष्या, द्वेष इत्यादींच्या आहारी गेलेले आहेत. धर्माचा पहिला धडाच मुळी हा आहे की आम्ही सर्व आत्मे आहोत आणि शांती आमचे स्वरूप आहे. परंतु आज या प्रतिनिधींवर हिंसेचा अवलंब करण्याची पाळी यावी आणि स्वरूप विसरून देहाभिमान व क्रोधाच्या अधीन झाल्याने त्यांनी असुरी गुणांची कास धरावी. यावरून सिद्ध होते की दैवी संपदा प्राया लोप पावलेली आहे आणि आता स्वतः भगवंताच्या अवतरणाची वेळ येऊन ठेपली आहे. असो, एक दिवस शिवानंदजींशी आमचे विशेष बोलणे झाले. त्यांनी यज्ञपित्यांचे कुशल विचारले आणि म्हटले की इतक्या बायका मुलींचे त्यांनी असे श्रेष्ठ जीवन बनवावे ही खरोखरच कमाल आहे त्यांची. नंतर त्यांनी विचारले की तुम्हा यज्ञवत्सांमध्ये आपसात भांडण होत नाही का? मी म्हटले नाही. आत्मिक दृष्टी बाळगा, दिव्य गुण धारण करा आणि गुणग्राही व्हा अशी मुळी शिकवणच आम्हास दिली जाते. आम्ही सर्व एक ईश्वरी कुटुंबाच्या सदस्यांप्रमाणे राहतो. यज्ञपिता व यज्ञमाता आहेत आणि आम्ही त्यांची दत्तक मुले आहोत. आम्ही सर्व प्रेमाने राहतो. शिवानंदजी म्हणाले, कमाल आहे. बायकांनीही येथे येऊन आध्यात्मिक लाभ घ्यावा म्हणून मी बरेच प्रयत्न केले.
त्यांच्याकरिता मी वेगळी व्यवस्थाही केली, पण 3-4दा प्रयत्न करूनही मला त्यात यश मिळाले नाही, कारण त्या आपसात भांडत असत. तुम्ही 250-300 बायका मुली एकत्र व ते सुद्धा 14 वर्ष राहिलात, ही एक फार मोठी गोष्ट आहे. दादांनी हे फार अद्भुत व कौतुकास्पद कार्य केले आहे. दादांना सांगा, येथे बायकांचा वर्ग चालविण्यासाठी आम्हासही तुम्हापैकी काही बहिणींचे त्यांनी सहकार्य द्यावे. तेव्हा मी त्यांना म्हटले, हे कार्य स्वतः परमपिता परमात्माच यज्ञपित्याद्वारे करवीत आहे. त्या सर्व शक्तिमान परमपित्याशिवाय अन्य कोणीही हे कार्य करू शकणार नाही. त्या ईश्वरानेच आमचे जीवन श्रेष्ठ केले आहे. त्या संमेलनातही आम्ही सर्वांना ईश्वरी साहित्य, निमंत्रणपत्र व आमचा पत्ता दिला होता. अशा रीतीने ईश्वरी सेवा करून आम्ही आबूस परतलो. येथे दिल्लीत या काळात ब्रह्माकुमारी बहिणींना एका महिलेने लाला जगन्नाथजींच्या धर्मशाळेजवळच आपल्या घरी बोलाविले आणि आता त्या बहिणी तेथेच सत्संग करीत होत्या. सत्संगात येणारे बंधू आणि भगिनी सर्वजण आता ईश्वरी ज्ञानावर फारच मुग्ध झाले होते. पण ब्रह्माकुमारी मनोहर इंद्राजी म्हणतात, आता यज्ञात परत जाण्याचा मला प्रबळ विचार आला, कारण तेथून निघाल्याला मला जवळजवळ 2 महिने झाले होते. जेव्हा माझा परत जाण्याचा क्षण आला तेव्हा सत्संगात येणाऱ्या बंधू भगिनींचे मन या विचाराने खट्टू झाले होते की आता आम्हाला ज्ञान ऐकण्याची संधी काही मिळणार नाही. मला न जाण्याचा त्यांनी खूप आग्रह केला, परंतु मला जाणे भाग होते. अशा प्रकारे दिल्लीत काही दिवस ईश्वरी सेवा करून आणि त्या निमंत्रणाचा अवधी पूर्ण करून मी आबूस परतले. इतर यज्ञवत्सही अशाच प्रकारे काही दिवस ज्ञानसेवा करून परतले होते. बाबांनी पाहिले की आम्ही सर्व थोडेच दिवस काही आत्म्यांचीच सेवा करून परतलो आहोत. जशी छोटी मुले घरी राहण्यातच खुश असतात आणि मोठी झाल्यावर घरातून बाहेर पडून उद्योगधंदा करणे त्यांना पहिल्यांदा आवडत नाही, तसेच बाबांनी पाहिले की आता यज्ञवत्सांना इतर आत्म्यांची ज्ञानसेवा करण्याची आवड नाही. म्हणून बाबांनी आम्हामध्ये पुन्हा मनुष्य आत्म्यांबद्दल उपकार व करुणेची भावना भरणे सुरू केले. बाबा म्हणत, मुलींनो, आता तुम्हास केवळ आपल्या दैहिक आप्तमित्रांची ज्ञानसेवा करावयाची नाही, तर या सृष्टीत जेवढे म्हणून मनुष्यात्मे आहेत हे सर्वच आत्मिकदृष्ट्या आपले नातेवाईकच आहेत. म्हणून या सर्वांवर ज्ञानामृताची वृष्टी करून त्यांना तुम्ही तृप्त करावयास हवे. मुलींनो, तुम्हास आंधळ्यांची लाठी बनावयास हवे. हे बरोबर आहे की तुमचे जे लौकिक आप्तमित्र सुरुवातीला तुम्हास विरोध करीत होते आणि ज्यांनी तुमच्यावर अत्याचार केले होते त्यांना तुम्ही ईश्वरी संदेश देऊन आपले कर्तव्य पाळले आहे. पण तुम्हा ज्ञानगंगांचे कर्तव्य तर खरे पाहता साऱ्या भारताला पावन करणे आहे. नद्या या काही एका जागी थांबत नाहीत, तर खेडी, गावे, शहरे यांतून वाहत तहानलेल्या माणसांची तहान भागवतात. म्हणून तुम्ही आता जा आणि भारतातील खेडोपाडी, गावोगावी, शहरोशहरी मनोविकारांनी तप्त झालेल्या आत्म्यांची सुखशांतीची तहान या ज्ञानामृताने भागवा. तेव्हा बाबांची ही प्रभावशाली महावाक्य ऐकून आम्ही काही दैवी भगिनींनी बसून ईश्वरी सेवेची योजना तयार केली. बाबांचे विशेष लक्ष भारताची राजधानी दिल्लीवर होते. येथेच सतयुगी राज्याचे कलम लागावयाचे आहे असे बाबा म्हणत. याच वेळी दिल्लीत असताना आमच्याकडे येणाऱ्या काही बंधू भगिनींनी यज्ञमाता
व यज्ञपिता यांना एक पत्र लिहिले की आम्ही येथे ज्ञानामृताविना तडफडत आहोत. ब्रह्माकुमारी भगिनी आम्हा सोडून आपल्याकडे परतल्या आहेत. तेव्हा आमची आपणास विनंती आहे की त्यांना आपण ज्ञानामृताची वृष्टी करण्यासाठी येथे लवकर परत पाठवावे. म्हणून बाबांनी पुन्हा जाण्यासाठी आम्हास उद्युक्त केले. आम्ही काही दैवी बहिणींनी मिळून ईश्वरी सेवेची योजना तयार केली आणि आम्ही पुन्हा दिल्लीस रवाना झालो. दिव्य दृष्टीचे वरदान मिळालेल्या ब्रह्माकुमारी ध्यानीजी म्हणतात, जेव्हा आम्ही दिल्लीस पोहोचलो तेव्हा सत्संगाच्या कित्येक बहिणी व भाऊ आमच्या स्वागतासाठी आले होते. आमच्या राहण्याची सोय त्यांनी आधीच करून ठेवली होती. अशा तऱ्हेने आता आम्ही पुन्हा ईश्वरी ज्ञानाचा वर्ग सकाळी व संध्याकाळी सुरू केला. तसेच कित्येक क्षेत्रात आणि थिऑसॉफिकल सोसायटी वगैरे वगैरे धार्मिक स्थानी आमची प्रवचनेही वेळोवेळी होत असत. कुंभमेळ्यात एकीकडे ज्ञानगंगा आणि दुसरीकडे जलगंगा. त्याचवेळी आम्हास अलाहाबादच्या कुंभमेळ्यात जाण्याचेही निमंत्रण मिळाले होते. ज्या दैवी बहिणी कलकत्त्यास गेल्या होत्या त्यांच्या सत्संगात येणाऱ्या कोण्या एका जिज्ञासूने तेथे ब्रह्माकुमारी बहिणींसाठी व्यवस्था केली होती. दिल्लीतही बहिणींच्या संपर्कात एक शास्त्रीजी आले होते. त्यांनीही अलाहाबादमध्ये येऊन भाषण करण्याचे निमंत्रण दिले होते. त्यामुळे बाबांनी बऱ्याच बहिणींना कुंभमेळ्यास आत्म्यांची ज्ञानसेवा करण्यासाठी पाठविले होते. या बाबतीत ब्रह्माकुमारी ब्रिजशांताजी म्हणतात की त्या मेळ्यास लक्षावधी स्त्री पुरुष आले होते. कित्येक संन्यासी, शास्त्री व आचार्य यांनी प्रवचनांसाठी आपापल्या जागी व्यवस्था केलेली होती. त्यापैकी बहुधा सर्वांनी आम्हास भाषणासाठी निमंत्रण दिले होते. त्यापैकी एक प्रमुख साधू प्रभुदत्त ब्रह्मचारीजी यांनीही आम्हास 2-3दा आपल्या व्यासपीठावरून भाषण करण्याची संधी दिली होती. रोज कित्येक ठिकाणी जाऊन भक्तांना आम्ही ईश्वरी संदेश देत होतो. आम्हास बरेचसे जिज्ञासू असेही मिळाले की ज्यांनी स्वेच्छेने व स्वखर्चाने आम्हास ईश्वरी निमंत्रणपत्रे तसेच इतर कित्येक हस्तपत्रिका, पुष्टीपत्रे इत्यादी साहित्य छापून दिले. अशा प्रकारची कित्येक लाख ईश्वरी निमंत्रणपत्रे, हस्तपत्रिका, पुष्टीपत्रे आम्ही लोकांना वाटली. त्यात परमपिता परमात्म्याच्या अवतरणाची सूचना तसेच आगामी काळाची माहिती देण्यात आली होती. आम्ही आपल्या प्रवचनात लोकांना कुंभ आणि संगम यांचा खरा परिचय करून देत होतो. आम्ही त्यांना सांगत असू की वास्तविक कलियुगाचा अंत आणि सतयुगाचा प्रारंभ यांचा संधी काळ म्हणजे संगम किंवा पुरुषोत्तम संगम युग होय. याच काळात परमपिता परमात्मा सृष्टीवर अवतरित होऊन माता कन्यांना ज्ञानामृताचा कलश किंवा कुंभ देतो. त्याच माता कन्या ज्ञानगंगा, ज्ञानयमुना व ज्ञान सरस्वती बनून भारताच्या पतित स्त्री पुरुषांना ज्ञानजल किंवा ज्ञानामृताद्वारे पावन करण्याचे कर्तव्य करतात. त्याच्याच स्मृतिप्रित्यर्थ गंगा, यमुना व गुप्त सरस्वती या नद्यांच्या संगमावर आज तागायत लोक कुंभमेळा भरवीत आलेले आहेत. सध्या तेच संगमयुग चालू आहे. परमपिता शिव परमात्म्याने प्रजापिता ब्रह्माद्वारे आम्हा गंगा, सरस्वती इत्यादी माता कन्यांना ज्ञानामृताचा कलश दिला आहे. आपण त्या ज्ञान स्नानाद्वारे आता स्वतःला पावन करून पुण्य जमा करू शकता. हे पाणी फक्त शरीर पावन करू शकते. आत्मा काही याने पावन होत नाही. आत्मा ज्ञान स्नानानेच पावन होतो. पण लक्षावधी लोकांपैकी कोणी विरळाच माणूस हे जाणू शकला. साधू संन्याशांनी भोळ्या बाबड्या जनतेला अंधश्रद्धेत खूपच
जकडून ठेवल्याचे आमच्या पाहण्यात आले. गंगेच्या पाण्यात स्नान करून आत्मा पावन झाल्याचे लोक मानत होते. जय गंगे माते असे म्हणून ते आपले कर्तव्य पूर्ण झाल्याचे समजत होते. त्यांना कोठेही ज्ञानगंगेत स्नान करण्याची, दिव्य गुण धारण करण्याची, तसेच ब्रह्मचर्य इत्यादी नियम पाळण्याची स्पष्ट शिकवण देण्यात येत नव्हती. उलट प्रत्येक ठिकाणी कुंभमेळ्याचे महात्म्य, गंगा स्नानाचे मिळणारे पुण्य, तसेच संगमाचे फळ यांचेच रसभरीत वर्णन करण्यात येत होते. आत्मा निर्लेप आहे असे मानणारे साधू, जगद्गुरू, संन्यासी इत्यादी स्वतः पावन होण्याच्या विचाराने गंगेच्या पाण्यात बुड्या मारीत होते. एवढेच काय, त्यांच्यात स्पर्धा लागली होती की प्रथम कोणता साधू संप्रदाय स्नान करील आणि त्यानंतर कोणता. ही स्पर्धा आणि लोकांची अनावर भाऊ गर्दी यामुळे एक पूलही कोसळला होता. कित्येक लोक पळापळीत आणि पूल कोसळण्याच्या अपघातात मृत्युमुखीही पडले होते. पण तरीही लोकांनी त्यापासून कोणताही धडा घेतला नाही. ते आमचे म्हणणे एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत होते. कारण आत्मा निर्लेप असल्याचे ते मानत होते आणि स्वतः पावन होण्याचा कोणताही पुरुषार्थ करू इच्छित नव्हते. उलट गंगा नदीकडेच त्यांनी पतितांना पावन करण्याचे कर्तव्य सोपविले होते. भारताच्या भोळ्या जनतेची ही दशा पाहून आम्हा माता कन्यांचे मन करुणेने भरून येत होते. लोकांना अंधश्रद्धेच्या गर्तेतून कसे बाहेर काढावे आणि प्राकृतिक तत्वांच्या भक्तीच्या शृंखलांपासून कसे मुक्त करावे याचा आम्ही खूप विचार करीत होतो. आम्ही म्हणत असू की, हाय भारतीय जनते, काय ही तुझी दुर्दशा. एकीकडे अमाप पैसा, समय व शक्ती या वृथा मेळ्यांपायी वाया जात आहे, तर दुसरीकडे कोट्यवधी लोकांना पुरेसे एक वेळचे जेवणही मिळत नाही. स्वतंत्र भारताचे सरकारही अंधश्रद्धेला पोषक असेच धोरण अवलंबित आहे. कारण विशेष जादा गाड्या वगैरे सोडून तसेच यात्रा कर वगैरे लादून ते कोट्यवधी रुपयांची कमाई करीत असते. हाय, कोणीही लोकांना स्पष्ट शब्दात खरी गोष्ट सांगत नाही. लोकांच्या एका अथांग सागराला तेथे भरती आली होती आणि काही दिवसांनी ती ओसरलीही. लोक आपापल्या ठिकाणी परत गेले. यात्रेचे कष्ट झेलून पैसा खर्च करून ते आले होते, पण त्यांनी मिळवले काय. आम्हाला त्यांची फार कीव येत होती. म्हणून आम्ही ठाम निश्चय केला की आम्ही माता कन्या आता भारताच्या जनतेची अविश्रांतपणे ज्ञानसेवा करू. अशा प्रकारे लोकांच्या संपर्कात आल्याने आम्हाला जगाच्या परिस्थितीचे चांगलेच आकलन झाले. आमच्या अनुभवास आले की खरोखरच आज जगाची फारच दुर्दशा झालेली आहे आणि माणूस अंधश्रद्धा, तत्वपूजा, गुरुभक्ती यांच्या शृंखलांमध्ये अशा वाईटरित्या जखडला गेलेला आहे की त्याला त्यातून मुक्त करणे हे कोण्या माणसाच्या सामर्थ्याबाहेर आहे. प्रत्यक्ष सर्व शक्तिमान परमपिता परमात्माच त्यांना अज्ञानाच्या गाढ झोपेतून जागे करू शकेल. खरोखरच या समयी परमपिता परमात्म्याचे जे अवतरण झालेले आहे ते अगदी योग्य वेळी झालेले आहे. आता दिल्लीच्या कमला नगरात एक ईश्वरी सेवा केंद्र स्थापन करण्यात आले होते. इकडे ज्या ब्रह्माकुमारी भगिनी अलाहाबादेत गेल्या होत्या त्यांना तेथे कानपुरात येऊन ईश्वरी ज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी निमंत्रण मिळाले होते. त्यानुसार त्या कानपुरात गेल्या तेव्हा तेथील एक प्रसिद्ध आसामी बाबू हरविलास राय यांच्याशी त्यांची भेट झाली. ते एक उद्योगपती होते. तसेच आर्य समाज, गुरुद्वारांच्या प्रबंधक समित्या, अहलुवालिया समाज वगैरे अनेक धार्मिक संस्थांचे
माननीय सदस्य किंवा प्रमुखही होते. त्यांच्याकडे बहुधा साधू संत वगैरे येऊन प्रवचने करीत आणि कधीकधी मुक्कामासही राहत. त्यांनी व त्यांच्या धर्मपत्नीने हे ईश्वरी ज्ञान मोठ्या रुचीने ऐकले व जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी आपल्याच विशाल बंगल्याचा एक भाग ईश्वरी सेवार्थ ब्रह्माकुमारी भगिनींना राहण्यास दिला. अशा रीतीने तेथेही एक ईश्वरी सेवा केंद्र उघडण्यात आले. याच्या काही दिवसांपूर्वी लखनौतही ब्रह्माकुमारी हृदयमोहिनीजी आणि ब्रह्माकुमारी शांतामणीजी तेथील लोकांच्या निमंत्रणावरून ज्ञानसेवेसाठी गेल्या होत्या. तेथेही ईश्वरी सेवा केंद्र स्थापित झाले होते. अशा रीतीने आता लोकांच्या निमंत्रणानुसार कायमस्वरूपाची सेवा केंद्रे स्थापित होत गेली आणि लोकही स्वेच्छेने स्वखर्चाने त्या सेवा केंद्रांची देखभाल करीत. रोज सकाळी व संध्याकाळी ईश्वरी ज्ञान व सहज राजयोगाचा लाभ घेऊ लागले. लवकरच गुडगाव, मेरठ, सहारनपूर इत्यादीत त्या त्या ठिकाणच्या लोकांनी निमंत्रण दिल्याने ईश्वरी सेवा केंद्रे उघडण्यात आली. लखनौ आणि कानपुरातही जिज्ञासूंची संख्या वाढू लागली. सर्व ठिकाणी चांगल्या चांगल्या कुळांचे लोक ईश्वरी ज्ञानाचा लाभ घेऊ लागले. जे कोणी जिज्ञासू येत त्यांच्याकडून एक परिचयपत्र किंवा प्रश्नपत्र भरून घेण्यात येई. त्याच्या मागील हेतू हा होता की आपण कोणत्या उद्देशाने येथे आलो आहोत आणि आपल्याला काय प्राप्ती होईल हे त्यांना नीट कळावे. त्यांनी लिहिलेल्या उत्तरानुसार त्यांना ईश्वरी ज्ञान स्पष्टपणे समजावून देण्यात येईल. तर श्रोतेहो, पुढील भागात आपण ऐकणार आहोत आत्म्यांचे परमपिता परमात्मा आणि प्रजापिता ब्रह्मा यांच्याशी मिलन. ओम शांती.